विकास अन्याय नाहीये, हा ऐतिहासिक काळापासून आपल्यावरती होणारा अन्याय. आणि म्हणून माझा आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगणं की या लढाई आपल्याला वारंवार रस्त्यावरती येऊन लढावं लागणार आहे. आज हैदराबाद गॅजेटचा मुद्दा आणलाय पुढं. खरं तर याच्या अगोदर सुद्धा जर बारीक विचार केला गेला तर 1911च्या जनगणनेमध्ये सुद्धा हे जे काही बंजारा धनगर बांधव आहेत यांची गणना त्या ठिकाणी मागास जमातीमध्ये केलेली आहे. 1919च्या गॅजेटमध्ये सुद्धा या ठिकाणी बंजारा किंवा उगळी अशा प्रकारचा उल्लेख आता या मागास जमातींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की हे जे काही सरकार आहे मग त्यावेळेचं काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार असो, शिवसेनेचं सरकार असो, भाजपचं सरकार असो, कुणी असो, 1981ला याच लोकांनी प्रस्ताव पाठवून दिला होता केंद्राकडे, धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करा, बंजारांना आदिवासीमध्ये समाविष्ट करा. नाक घासीत याच सरकारांना पुन्हा 1981ला हे प्रस्ताव स्वतः मागे घ्यावे लागले. लक्षात घ्या बंधूंनो, या सगळ्या गोष्टी करता आपण विचारात घेतला पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग हे वारंवार मुद्दे का पुढे आणले जात आहेत? आज राज्यामध्ये बंधूंनो 1931ला सुद्धा स्टार्ट कमिटी आली महाराष्ट्र राज्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्याचे खरं तर सदस्य होते. त्या स्टार्ट कमिटीचा जो काही रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये पान नंबर 33 मध्ये या जमातींना मागास जमाती म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणखी काय पुरावे पाहिजे यांना की धनगर बंजारा या आदिवासी नाही आहेत याचं? आणखी कोणते पुरावे पाहिजेत? विकास महात्मे नावाच्या यांच्याच खासदारांनी राज्यसभेमध्ये 2014ला मागणी केली होती की धनगरांना आणि बंजारांना या ठिकाणी एसटीमध्ये समावेश करा. नाक घासीत त्याही सुद्धा माणसाला त्या ठिकाणी लेखी उत्तर दिलं गेलं की धनगरांचा आणि बंजारांचा एसटीमध्ये समावेश करता येणार नाहीये. धनगर हे आदिवासींचे कोणतेच निकष पूर्ण करू शकत नाहीये. एवढं सगळं असताना वारंवार ही कारस्थानं का होत आहेत? बंधूंनो, एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या की जनतेच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून नवे तर त्यांना ते पूर्णच करता येत नाहीयेत आणि म्हणून अशा प्रकारचे जातीयवादी मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज मराठा बांधवांनी मोठे मोठे आंदोलनं केले. माझं त्या बांधवांना विनंती या निमित्तानं, आपण आंदोलनं करताय बरोबर आहे, ते आंदोलन तुम्ही लढाईसाठी तुमच्या हक्कासाठी केलीच पाहिजे. परंतु बंधूंनो, 70-75 वर्ष निर्णय प्रक्रियेमध्ये कोण होतं रे बाबांनो? आपण याचा विचार करा. आपल्या बाजूने का निर्णय घेतले गेले नाहीत? याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती होत्या? मग तुमच्या विचारधारा, तुमचे पक्ष, तुमचे जाणते राजे कुठे गेले? नाही हॉस्टेल मराठा बांधवांना, नाही शाळा मराठा बांधवांना. अरे का नाही ती लोक रस्त्यावरती उतरलं पाहिजे त्यांनी सुद्धा रस्त्यावरती. आज महाराष्ट्राचा जर तुम्ही बेरोजगारचा रेट पाहिला, देशाचा बेरोजगार रेट पाहिला तर 65 ते 75% पुढे गेलेला आहे. याला जबाबदार कोण आहे? याला कुठलं सरकार आणि कुठल्या पक्ष आणि कुठल्या विचारधारा याला जबाबदार आहे? तुम्ही आम्ही लोक विचार काय करतोय? आम्ही फक्त धनगरांनी काढला का आदिवासींचा, ओबीसीनी काढला का मराठ्यांचा, अजून कुठला चित्र काढला का बंजारांचा? ह्याच्यातच आपण मरण सुटलो सगळेजण. आमच्या अस्मिता अगदी धारदार केल्या जात आहेत आणि या अस्मितांच्या तलवारी आमच्या एकमेकाच्या मानेवरती सोडल्या जात आहेत. बंधूंनो, या सरकारचा डाव खर्च हा आहे की तुम्हाला आरक्षण तर द्यायचंच नाहीये, परंतु देत असताना किंवा या सगळ्या बाबी करत असताना यांच्यामध्ये लढा लागल्या पाहिजे. भाजपचा हा राजकीय डाव आहे खरं म्हटलं तर. जर ओबीसी हाताला लागत नाही तर ओबीसी मधला छोटा घटक पकडा, तो हाताला लावून घ्या. मराठा हाताला लागत नाही तर मराठा कोणतरी एखादा समाज हाताला लावून घ्या आणि तिथून राजकीय पोळी वाजून घ्या. ही भाजप नाहीये, ही भारत जनता पार्टी आहे. ही भाजप नाहीये. त्याच्यामुळे बंधू या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. आरक्षणाचा मुद्दा हा इतका सोपा नाहीये. 2/3 बहुमताने त्यांना याच्यामध्ये घुसवावं लागणार आहे. आदिवासींमध्ये जर घुसवायचं असेल तर त्यांच्या बापाला सुद्धा हे करता येणार नाहीये. मी या ठिकाणी ठामपणे सांगतोय, कुठलाही माणूस येऊ द्या तिथं. परंतु बंधूंना आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्यामध्ये आपण ह्या ज्या लढाया करत आहोत, या लढाया करत असताना आपला पेसा कायदा आहे, आपला वनाधिकार कायदा आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आज बाह्य स्रोतांद्वारे भरती केली जाते. कुठली माणसं तिथं आणली जाणार आहेत? कोण तिथं आणणार आहेत ते? या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपण या लढ्या तर करूच, आपण वैचारिकदृष्ट्या लढत राहूच, परंतु याच्यामध्ये हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. आज आमच्या आश्रम शाळेमध्ये लोक सडलेलं अन्न खात देतात आमच्या पोराबाळांना. कोण जबाबदार आहे याला? कुठे इकडचे लोकप्रतिनिधी का बोलत नाहीये? आदिवासी विकास मंत्री तर काय त्या माणसाचं सांगताच येत नाही. म्हणजे ज्यावेळेस जागतिक आदिवासी दिन सादर केला त्यावेळेस या माणसाला एक ओळीचं पत्र सुद्धा लिहिता आलं नाहीये शुभेच्छांचं. आणि काल शताब्दी वर्ष झालं RSSचं, त्या शताब्दी वर्षाचं तोंड भरून कौतुक केलं त्या माणसाने.
मला या निमित्ताने एक सांगायचे बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण हे सगळं पाहत असताना, करत असताना, अनुभवत असताना आपल्या मनाशी एक खुणगाड बांधा की आमच्यातली काही भांडवल यांची जरी गुलाम झाली असली तरी आमच्याच्या बंडकरी मात्र कधी म्हणून देणार नाही. आम्ही एवढं गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे या भांडवलांना गुलाम होऊन द्या. आपण आपल्यातले बंडकरी जिवंत ठेवू आणि रस्त्यावरती उतरू. ही लढाई आपल्या हक्काची आहे, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आलात. या ठिकाणी जरी संख्या कमी असेल परंतु ही सर्व दर्दी माणसं आहेत आणि या दर्दी माणसांच्या जीवावरती खरं तर समाजाचं संरक्षण होत असते, ते होणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. मला या ठिकाणी संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी करतो.